सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। केरले ते नांदारी दरम्यान एडीबी योजनेअंतर्गत रस्ता करण्यात आलाय। या रस्त्यालगत वृक्ष लागवड करण्यात आली होती, मात्र वृक्ष संवर्धनाकडे दुर्लक्ष झालंय। पाण्याअभावी अनेक रोपं कोमेजून गेली आहेत। प्रशासनाच्या अनास्थेमुळे पर्यावरण प्रेमी आणि स्थानिक नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होतीये। केरले ते नांदारी दरम्यानचा रस्ता एडीबी योजनेतून गेलाय। रस्त्याच्या कामासाठी दुतर्फा असलेले अनेक डेरेदार वृक्ष तोडले आहेत। तोडलेल्या प्रत्येक झाडाच्या बदल्यात 4 झाडं लावून ती जगवण्याची हमी संबंधित यंत्रणेकडून देण्यात आली होती। त्यानुसार रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली, मात्र लागवडीनंतर झाडांच्या देखभाल आणि संवर्धनाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालंय। झाडांना नियमित पाणी दिलं जात नसल्यानं ती कोमेजून गेली आहेत। झाडांभोवती लावलेल्या संरक्षक जाळी तुटलेल्या आहेत। वृक्ष संवर्धनासाठी शासनाकडून निधी उपलब्ध असला तरी प्रत्यक्षात आवश्यक कामं होत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय। एका झाडाच्या बदल्यात 4 झाडं लावल्याचा दावा केवळ कागदावरच आहे, अशी टीका नागरिकांमधून होत आहे। दुतर्फा असलेले जुने डेरेदार वृक्ष नष्ट झाल्यानं संपूर्ण रस्ता ओसाड बनलाय। काँक्रीटच्या रस्त्यावरून प्रवास करताना उन्हाच्या तीव्र झळा सहन कराव्या लागतायत। पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष संवर्धन अत्यंत आवश्यक असताना प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे प्रमुख उद्देश अपूर्ण राहिलाय।